लाल टोपी लय झुंबली बुवाना झुंबवत होता की बघा. लांबोरी बुवा आधी दुसऱ्या वारीमध्ये ती पण चांगली तयारी करून आलोय. दादा वर सुद्धा म्हणतो आता घालू का बुवा. मला म्हणतात की ह्यांना शिकवली मी टोपी घालायला. हा 2 वर्ष झाली कलेमध्ये आलाय, 17 वर्षे घासलेत की आणि ह्याने शिकवलंय मला. बुवा तुमची इज्जत तुमच्या पायाखाली जाय, लक्षात घ्या. कोणी कोणतं नाक करू नका, टाकू नका. एवढा पब्लिक बोर्ड तुमच्यासाठी आहे. फक्त काय फरमाईश आणि कॉमेडी हे पण करू का पण आज बोलले नाही बुवा पैसा आलं म्हणून. लय भीती वाटली बुवाना मोरे बुवांची. आज बुवाना माहिती आहे ढोस कसे असतात. भिसक्या म्हणून आज मजा करणार तुमची मी करू का. आता पहिली टोपी घालतो ती पण लाल कलरची आहे. आता हे वरचे माझे गेले त्या गलीमध्ये गेले, लक्षात घ्या. बुवा तू पण दाढीवाला मी पण दाढीवाला बघ. हे बघ रे तू लांबच हो. हे विकास पडलाय भकास. काय केलं बुवाने, काय केलं. म्हणून बुवा तुमच्या समोर हे व्हाईट वाले बुवा कुठे ते मागायचं काय इथलं असं कोटा संदीप भाऊ वरती येत भावाचा घर आहे माझ्या जवळ. तू लांबच आहे बुवा, लांबच हो. फक्त टोपी घालतो नंतर सुरुवात करतो. थांब आता बसून. बुवाने उत्तम वारी केली. बुवा काय कॉमेडीचा भाष्य आहे, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे ना लांबोरी बुवा म्हणजे काय. त्यांना म्हटलं की कोणत्याही गोष्टीवरती बोलणार नाही, परंतु आज तो विषय आलाय बोलणार म्हणजे बोलणार. लक्षात घ्या. मोरे बुवा म्हणतात मला म्हणतो आय लव्ह यू सँडी. बोलले ना आता ह्याला उत्तर देऊ का मी. आता ऐका, फक्त ऐका. माय डिअर सँडी मला बोलतो. शॉर्टकट मध्ये सदर कार्यक्रम आहेत, बुवांचे पण आहेत. उद्या पण हाच बुवा आहे, हाच आहे राधापूरला. आधी केलं ना आई शपथ रक्त मोऱ्यांचा आणि कलगीचा. लक्षात घ्या. माझ्या घरामध्ये बारी आहे. प्रेमान केली मी का म्हटलं. प्रेमानं वागशील तर जगशील, नाही तर फुकशील. माय डिअर सँडी बोलतो मी काही याची लवर आहे. बोलले ना बुवा. मग तुमचा आवाज पाहिजे फक्त. काय हा बुवाच पाहिजे काय. तुमचा पण आवाज पाहिजे का. हा लांबोरी बुवाच पाहिजे. बघा संदीप बुवा असा आहे, इथे गेला ना बुवा कुठला पण असू दे प्रेक्षक पाहिजे. मी नाही घाबरत कोणाला. लक्षात घ्या. लोक त्याला टिकून
शिकवायची कोणी बाजू मांडतोय येऊन म्हणून बुवा तुम्ही बोललात म्हणून बोलतोय. माय डिअर सँडी मला बोलतो मी काय याची जवळ आहे. अरे प्रेमाच्या पुस्तकाला अरे बदामाचा कवर. अरे आपल्या दोघांच्या प्रेमाच्या पुस्तकाला बदामाचा कवर आहे. आणि हाला मोरे बुवा नुसता पोपटासारखा विटू विटू बोलतो. अरे मला असं वाटतंय कलगी तू यात हा एक नंबर जॉनी लिव्हर. शब्दांची मी मोरे बुवा पण येतेच. खजोर म्हणजे काय म्हणून बुवानी श्रवण देवीची गायली उत्तम गायली. पण बुवा नवीन द्या मी नवीन चाल दिली. बुवानी गण गायला मला घरामध्ये प्रश्न विचारला बुवा उत्तर तुम्हाला देतोय फक्त बघा ऐका. बोलायचंय बरं तू काय बोलायचंय. हनुमंताला आणलं वरना पडला खाली बोलले ना बुवा. नमनाचा विषय तो हनुमंत वरती होता नंतर घेतो हळू 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 घेतो. आता गण 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 बुवा सांगोले बुवा गण तुमचा. सोडू नका घरी आले मी वृंदावनी. बुवांचा विषय होता भांग ढोलकी होते बोलकी मग डोलते सारे जन. माझा तोड्याचा सप्लाय साज त्यात नास्ती अष्टिगण उत्तम व उत्तम. त्याच्यामध्ये बोल ऐका तुम्ही मला विषय सोडलात ना तुम्हाला उत्तर देतोय. ज्या वेळेला गणपती बाप्पाने आपल्या देवाने पायामध्ये घुंगरू बांधले त्या घुंगरू मध्ये किती चाल आहे स्वर किती आहे हे तुम्ही मला सांगायचं. कारण आधी माया तुम्हाला प्रश्न विचारते आम्हाला तुम्ही विचारायचं ना लक्षात घ्या. हे तुरेवाले बुवा कलगी तुला कशाला म्हणतात की पार्वतीने शंकराला प्रश्न विचारायचं. तोच बाळा घरामध्ये बसलेला आहे बुवा. म्हणजे तुमची भांडावरची काय आम्ही काय आमचा अभ्यास नाही कुठला बरोबर ना. म्हणजे लांबोरी बुवानी गाणी रेकॉर्डिंग केली म्हणजे लांबोरी बुवा मोठा झाला. अरे आयुष्यामध्ये 17 वर्ष घासलीच मी. तुम्ही काळजी शिवली बोलात पाण्यासोबत 2 वर्ष पाणी करता दादा करत नव्हते आणि टोपी घाला सांगताय. अहो तो बोलापटे बोलला मला एकदा त्याला सांगितलं एकदा बोलला होता मला बोलतो की ना तो डोकावरती असं ओपन ना बायकोवरती साडी घाल बोलला. आदरणीय सन्मान्य आमचे बोलापटे बुवा बंधू आहेत ते. पण बुवा तुम्ही नाही मला बोललात म्हणून तुम्हाला सांगतोय ऐका. काय गोष्टी आहेत त्या सांभाळून करायच्या असतात. मीही करतो त्या लोकांना टिकवायची असेल तर नाही तर तुमची सालपणा छाप काढी लक्षात घ्या. मोरी व म्हणतात नाच करू नका माझा. म्हणून गणाचा विषय सोडला बुवांचा विषय गवळीचा. रेकॉर्ड ब्रेक केलंय त्यानं आणि फुलच्या गुन्ह्यात बोलता वाढ तुम्ही लबाड सांग कुठे ठेवलाय हा भांड. पक्क आहे तर तुम्ही लबाड. पक्क म्हणजे मी पक्का मी राधा आहे मी मावशी आहे तुझी. पक्की आहेस तू गलबाड. आणि एवढा शिकलाय बुवा एवढा शिकलाय. माय डिअर सँडी आय लव्ह यू टू. लय शिकलाय बुवा लय शिकलाय उत्तम शिकलाय. पक्क आहे तर तुम्ही लबाड सांगा फोडू का तुमचं थोबाड. बोलले ना बोलले काय आवाज पाहिजे तुमचा. आता उत्तर बघा कसं व्हेज आणि नॉनव्हेज मिक्सिंग आहे. मिक्सिंग व्हेज नॉनव्हेज. अरे ही लबाड मावशी हायलाय खौशी डेंजर. अरे ही लबाड मावशी
खायलंय खवशी मग काना बसतोस का तिच्या मांडीवर द्यायचं उत्तर मागवा तुम्ही आता अरे हिला बाड मावशी खायलंय खवशी का बसतोस तिच्या मांडीवर बसल्यावरती लहान पोरगा शेवडा पोरगा आहे कृष्णा आहे का धरतो सवारच्या दांडीवर मोळीवा म्हणतात बुवा अजून सांगतोय शब्द जपून वापरतोय का धरतो सवारच्या दांडीवर मग ती मावशी म्हणते एक काना एवढा लहान आहेस तू मस्ती करू नको का धरतो सवारच्या मांडीवर मग मारी ना तुझ्या मी तोंडावर तोंडावर थोबाड बोलल्या थोबाड ए काना कानाची हिंमत झाली नाही अजूनपर्यंत आयुष्यामध्ये राजेला मारायची मावशीला मारायची हे सांगते बुवा तुम्हाला मी आज रंगमंची थोबाड बोलणार माझा म्हणून काय म्हणतो ऐका लबाड मावशी खायलंय मावशी लबाड मावशी खायलंय मावशी का बसतोस तिच्या तुमाडीवर का बसतोस तिच्या तुमाडीवर का पकडतो वरच्या दाढीवर का पकडतो वरच्या दाढीवर मग मारील तुझ्या मी तोंडावर का पकडतो वरच्या दाढीवर मग मारील तुझ्या मी तोंडावर आमचे मित्र बंधू तुरवले शहरी सीतपू आलेले आहे तिथून गेले त्यांचं नाव राहून गेलं चुकून त्यासुद्धा मोरे बुवांचा मानाचा होता बुवानी मला उत्तर दिलं साप चुकीचा आहे बुवा अजून अभ्यास करा प्रयत्न करा काही वेळा सांगितलेलं आहे विषय हा माझा आहे माझ्याकडे आताही पुरावा आहे परंतु विश्लेषण करते अनेक उत्तर तुम्हाला मिळतील अनेक माझा प्रश्न पडायला नाही तो वाचून घ्या म्हणतो तरी तुम्हाला शाणी म्हणून सांगतोय शिक्षक मोठे मोठे भाऊ आहे लांबोरी भाऊ मोठे असतात ना 2 वर्ष झाली लांबोरी भाऊ मोठे 17 वर्ष घातले भाऊ म्हणून पिकली म्हणून मी आता डोकी घातली बरोबर ना आता बघून घ्या आता भाऊ आल्यावरती बोलतील तुम्ही मला शिकवली नाही गोवा म्हणून जे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं ते साफ चुकीचं आहे अजूनही प्रयत्न करा म्हणून सन्माननीय आधारस्तंभ म्हणता येत तरी सुद्धा आमचे भाऊंचे बॉस पंकज साहेब मेसरी यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत त्यांना सुद्धा मोरे भावांचा वानाचा मुद्रा कार्यक्रम छान करणार निश्चितपणे हा
प्रदीप शिंदे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत माऊलीना मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे विलास शिंदे करझोंडी यांच्याकडून 1,100 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरेबाबांचा मानाचा मुद्रा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा या ठिकाणी 1500 रुपये आलेले आहेत. आमचे मित्रबंधू पंकज घाणेकर तुम्हाला फरमाईश आलेले आहे. सप्तसुरांवर ऐका तुमचे पैसे आहेत माझे नाही. तो बुवाना दाखवतो. नाही बुवा बघा हे लांबले ह्यांना वाटतं का मी बादशाह 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 तुझ्या मीच एकटाच कोकणामध्ये. सन्मानी आमचे प्रतिस्पर्धी आहेत तुझे सुनीलजी धोडे बुवा यांच्याकडून सुद्धा मोरे बुवांना मिळाले आहेत 500 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भाऊंच्या घरामध्ये जी भेट झाली ती म्हणजे माझी प्रतिस्पर्धी लोबडे बुवा त्यांना सुद्धा ही मोरे बुवांचा मानाचा वर 500 रुपये भेट दिलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा बुवा बोलले पहिला गाणं घेतो नंतर बुवांची घेतो. गाणं घेऊ का? बुवा तुमचीच चाल तुमचीच चाल. रेखावट वेग केलं या त्याने हात आणि फुलच्या गुण्या. सलग कार्यक्रम आहे जागरण आहे. व म्हणतात बुवांची टोपी पण दाल डोळे पण दाल. बुवा तुम्ही जवळ चाल. खेड राजापूर करतो. खेड मानगाव करतो. खेड लांजा करतो. खेड रत्नागिरी करतो. झोप नाही लिखाण नाही तरी सुद्धा त्या ईश्वराची देण आहे माझ्या आईची देण आहे लक्षात घ्या. म्हणून अरे डबल भारी पडेल भारी अशी कला मी दावीन झकास. हे विकास वा डबल भारी पडेल भारी अशी कला मी दावीन झकास. अरे सर नाही माझ्या तू नकास. लांबरे बुवा उद्या पण हाव सर नाही तू माझ्या नकास. आज पिका हा पडलाय विकास. सर नाही हा माझ्या नकास. आज पिका हा पडलाय विकास. माझ्या नकास पडलाय विकास. डबल भारी पडेल भारी डबल भारी पडेल भारी अशी दादी कला मी झकास. अशी दादी कला मी झकास. स्वागतम 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 5 वेळा बोलले बुवा. आपली स्केल बघा आपली गाणी बघा. संगीतकार म्हणून असं आम्ही वापरत नाही. तुम्ही स्टुडिओ मध्ये काम करता अनेकाने रेकॉर्डिंग करता तुम्हालाही त्या गोष्टी माहीत असतील. परंतु आपण गातेली संगीतकारांना काही गोष्टी शिकवायच्या असतात त्यांना दोष देत नाही. परंतु आज ऐकून का म्हणतोय
बुवांच्या मुखातून बोलतेवी शब्द जातात बुवा. मी कोल्हापूर बुवांना सांगितलं होतं, म्हटलं होतं की ज्या वेळेला मी टोपी घातली नव्हती तेव्हा मला बोलले की बायकोची साडी घाल. पण तुम्ही बोलते मी आज एक शब्द चुकला. तुम्हाला आठवण करून देतो, तुमच्यापेक्षा काही मोठा नाही, मी लहान कलाकार आहे. च्या आईला बोलले लक्षात घ्या. टिप्पणी ही मोरे बुवांच्या वहीमध्ये नसेल, मेमरीमध्ये असेल, लक्षात घ्या. पण त्याच्यावरून बोलणार होतो, पण नाही बोलणार, म्हटलं नाही सोडलं चला. पण बुवाने एक गाणं लावणार. माझ्या यशाची वाट मी स्वतः मळवली आहे. आणि 2 वर्षान काय माझ्या शिवारी करणार तुझ्याही. अरे तुझ्यासारख्या शाबड्या पोराला मोरे बुवान पायाखाली तुडवली. अजून एक विषय चांगला बुवा, वाईट नाही, चांगलंच आहे. बाईची बाजू मांडतोय कशी बघा. ती पार्वती म्हणते शंकरला बुवा ऐकून घ्या, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय मला. आता पार्वती म्हणते शंकराला की तुझी मी बायको असताना तू त्या भिल्लीच्या नादाला का लागलास, असं का वागतोस. सारी पडदा खेळ झाला. विषय कसा आणलाय बुवा ऐका. अरे मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवत. यांची मी आज बायको आहे. मी असताना तुझ्या लग्नाची पाप मनात साठवत. अरे सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवला. सोडून बायकोला माझ्या नवऱ्याने बघा दुसरीला पटवला. म्हणून काय म्हणतोय बघा, मी वाईट कोणाला बोलत नाही. म्हणून शब्दाकडे लक्ष द्या माझ्या. पण सुख देऊन सार ठेवून मनी इच्छा झाली अशी कशी. पार्वती म्हणते शंकराला काय गरज आहे. तिथवी पार्वती आहे शेवटी त्या भिल्लीच्या नादात. पण का शंकरा मी आहे ना. म्हणून काय म्हणते सुख देऊन सार ठेवून मनी इच्छा अशी झाली कशी. अहो नाही त्या बाईच्या नादाला लागून पडशील तोंड कशी. आज अंगाशी तुझ्या ढगाशी बघा शब्द
माझ्यावरती भरपूर आहे. आय लव्ह यू सँडी, माय डिअर सँडी. बरं बोलले ना बुवा, बोलले ना. तुम्ही शांत असल्यावरती आम्ही बारीक करणार. आता एवढा उतू प्रेम लागलाय ना बुवांचा माझ्यावरती. बुवा जाऊ नका घरात, आमच्या भाऊंच्यावरती फार्म हाऊस आहे. आज मजा करू, एकत्र झोपूया, थोडी मजा करू बुवा. आज तुम्हाला पण जागेल, मला पण जागेल, थोडा आराम करू. म्हणून सँडी आता माझा हा विकी, त्याला देतो चिकचिकी. कशी बघा. आता बुवानी मी एक दिवशी गेलो होतो पुण्यामध्ये. मजाक मस्तीचा गोष्ट. बुवानी जोक केला, मी केला, करणारच ना. तर झाला काय झाला, तर पुण्यामध्ये गेलो मी. बुवा म्हटलं चला जाऊया, फिरून येऊया. लोणाची चिकी आहे ना, ही फेमस आहे. आम्ही गेलो, पण बुवाना झाली सुसूला. सुसू करता करता म्हटलं माझा बुवा कुठं आहे, त्याला शोधतोय. म्हटलं माझा विकी कुठं आहे. म्हणून शेर कसा आणलाय बुवा ऐका. उतरताच लोणावळे घाटात, उतरताच लोणावळे घाटात हा बघा उघडतो डिक्की. गाडीची गाडी होती माझ्याकडे. आय लव्ह यू मला बोलतो बघा हा तुरेवाला विकी. आय लव्ह यू मला म्हणतो हा तुरेवाला विकी. आणि प्रेमाने दिलेली तुला मी वस्तू लोणाण्याची चुकत बस घरी जाऊन चिकी. घरात व घरात. म्हणून काय म्हणतो आहे का, होता भीमलाव रे दिलदार तुला फुकट दिलंय सार. आगरी भाषा. एकदा मी गेलो होतो आमच्या गावामध्ये, दिव्यामध्ये आगरी भाषा आहे, आगरी लोक आहेत. त्यांच्या भाषा वेगळी असते. पण काय म्हणतात ते पाऊस पडतोय समोर, ह्या मोठ्या मोठ्या होड्या लागल्या आहेत, त्या जवळ नका आणू, त्या लांब ठेवा. बुवा विषय कसा आणलाय मजेशीर. पाऊस आहे, खूप आहे, आपण जाऊ शकत नाही नदीमध्ये, समुद्रामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून काय म्हणतो ऐका. सुटलाई वारा या जलधारा खाऱ्या पाण्याच्या अंगावर खोऱ्या. तर खारी पाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्या अंगावरती खाज येते. खाऱ्या पाण्याच्या अंगावर खोऱ्या. मग खुटीला बांधून दोऱ्या. मग खुटीला बांधून दोऱ्या. घरापासना होला भोऱ्या. मग खुटीला बांधून दोऱ्या. घरापासना होला भोऱ्या.
कार्यक्रम दुपारी आपला म्हणून हे अचानक क्रीडा मंडळ ही निवेदनी गावची शान आहे, लक्षात आहे. ही सगळी पोरं आहेत, देवा भावाची आहेत. म्हणून त्यांचं गीत साखर घेतो. केसामध्ये गजरा बघा, सगळे माझे बंधू मित्र आहेत, त्यांना आवडेल असा विषय. अरे पोर आहेत एक नंबर, वारपटवाडीची आहेत पोर आहेत एक नंबर, वारपटवाडीची आहेत अरे अचानक क्रीडा मंडळी वेंडीची आहे शान, अचानक क्रीडा मंडळी वेंडीची आहे शान, अचानक क्रीडा मंडळी आहे शान. पोर आहेत एक नंबर, वारीची महान, पोर आहेत एक नंबर, वारपटवाडीची महान. क्रीडा मंडळी वेंडीची आहे शान, अचानक क्रीडा मंडळी वेंडीची आहे शान, भाऊंचं गाणं होतं. माझे बंधू आहे, सातत्याने माझ्यावरती प्रेम करणारे, माझ्या पाठीशी उभे राहणारे आपले महिला हो. जास्त वेळ घेत नाही. गोवांची बारी बघा. गो कमिटी आज गोवाने बोलावंच मला, उद्याला सालपडा खाली ना बघा. म्हणून प्रेमाने विषय गोवा कमिटी बॉय म्हणून गोवांचा विषय, दादांचा विषय, भाऊंचा विषय. मुंबई वाले के लागून नादी अरे जिद्दीने केला त्याने व्यवसाय, नाही घेतली कधी माघार, जिद्दीने केला त्याने व्यवसाय, नाही माघार घेतली कधी. अरे आमच्या महेंद्र भाऊ
फरमाईश आहे.